नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे असे उपाय जे खूप कमी लोकांना माहिती आहे आणि काही उपाय फक्त धाडसी लोकांसाठीच आहेत. त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. बुद्ध पौर्णिमेच्या रात्री चंद्राची ऊर्जा आपल्या मनावर थेट परिणाम करते. या दिवशी तुमचे विचार थेट तुमच्या भविष्यावर प्रभाव टाकतात. गुप्त प्रयोग. आरशासमोर इच्छा सांगण्याचा प्रयोग. रात्री 12च्या सुमारास आरशासमोर उभे राहा आणि तुमच्या डोळ्यात डोळे घालून एकच इच्छा बोला. पण लक्षात ठेवा, ती इच्छा खोटी किंवा लालची नसावी, कारण हा प्रयोग तुमच्या सबकॉन्शियस माइंडला ॲक्टिवेट करतो. सावलीचा गुप्त उपाय. चंद्रप्रकाशात उभे राहा आणि तुमच्या सावलीकडे बघा आणि मनात बोला, माझ्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होत. हा उपाय निगेटिव्ह एनर्जी रिलीज करण्यासाठी केला जातो. पाण्याचा ऊर्जा उपाय. एक ग्लास पाणी घ्या, त्याकडे बघून तुमची इच्छा मनात बोला आणि ते पाणी हळूहळू प्या. यामुळे तुमचे विचार तुमच्या शरीरात उतरतात. हा एक प्रकारचा एनर्जी प्रोग्रॅमिंग आहे. बुद्ध पौर्णिमेला जर तुम्ही कोणाबद्दल वाईट विचार केला तर त्याचा परिणाम तुमच्यावरच होतो. म्हणून या दिवशी फक्त सकारात्मक राहणं खूप गरजेचं आहे. आता एक छोटी डायरी घ्या आणि त्यात लिहा, मी कशासाठी आभारी आहे. फक्त 5 गोष्टी लिहा. मैत्रिणींनो, गौतम बुद्ध यांनी एकच गोष्ट सांगितली, शांती बाहेर नाही, ती तुमच्या आत आहे. बुद्ध पौर्णिमा म्हणजे ती शांती शोधण्याचा दिवस आहे. हे उपाय श्रद्धेने करा आणि तुमच्या आयुष्यातील बदल स्वतः अनुभवा. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा.